श्री स्वामी समर्थ. रात्री 3 वाजता अचानक डोळे उघडत असतील तर त्यामागचं अतिशय धक्कादायक रहस्य. नमस्कार मित्रांनो, आज आपण असा एक विषय जाणून घेणार आहोत जो कदाचित तुमच्यापैकी अनेकांनी अनुभवला असेल. अशी एक गोष्ट जी अचानक घडते आणि मनात भीती निर्माण करते. कल्पना करा, रात्रीची गाढ झोप लागलेली आहे, सगळीकडे शांतता पसरलेली आहे आणि अचानक तुमचे डोळे उघडतात. तुम्ही मोबाईलकडे पाहता आणि वेळ असते रात्री 3 वाजून काही मिनिटे. मनात अचानक भीती निर्माण होते. कधी असं वाटतं की कोणीतरी आपल्या आसपास आहे, तर कधी अचानक हृदय जोरात धडधडू लागतं. तर मित्रांनो, तुमच्यासोबतही असंच होतं का? आणि जर हे वारंवार होत असेल तर हा फक्त योगायोग नाही आहे का, ही की यामागे काहीतरी आध्यात्मिक मोठं रहस्य दडलेलं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. रात्री 3 वाजता डोळे का उघडतात, आध्यात्मिक शास्त्र याबद्दल काय सांगतं, गरुड पुराण आणि संतांच्या मते याचा अर्थ काय असू शकतो, आणि जर तुमच्यासोबतही असं होत असेल तर तुम्ही काही करायला हवं. तर मित्रांनो, सर्वप्रथम एक गोष्ट समजून घ्या, प्रत्येक गोष्टीला अंधश्रद्धेशी जोडणं योग्य नाही. कधी कधी ताण, चिंता, मानसिक अस्वस्थता किंवा झोपेची समस्या यामुळेही रात्री जाग येऊ शकते. पण जेव्हा एखादी गोष्ट सतत एकाच वेळेस घडू लागते, विशेषतः रात्री 3 वाजता, तेव्हा अनेक आध्यात्मिक परंपरा त्याकडे वेगळ्या नजरेने पाहत असतात. मित्रांनो, हिंदू धर्मात रात्र ही फक्त झोपेची वेळ मानली जात नाही. रात्रीचा काळ हा सूक्ष्म ऊर्जाचा काळ मानला जातो. विशेषतः पहाटेच्या आधीचा वेळ अत्यंत रहस्यमय मानला जातो. अनेक संत, योगी आणि साधक रात्रीच्या या वेळेला विशेष महत्त्व देतात, कारण या वेळेस वातावरणात शांतता जास्त असते आणि मनाची ऊर्जा अधिक संवेदनशील बनते. गरुड पुराण थेट रात्री 3 वाजता असा उल्लेख नसला तरी आत्मा, सूक्ष्म आणि अदृश्य ऊर्जांबद्दल खूप काही सांगितलं आहे. गरुड पुराणानुसार या विश्वास फक्त आपण पाहतो तेवढंच अस्तित्वात नाही, सूक्ष्म शक्ती, आत्मे आणि ऊर्जा याचंही अस्तित्व आहे. मित्रांनो, काही लोक सांगतात की रात्री 3 वाजता जाग आल्यावर त्यांना विचित्र भावना जाणवतात, जसं कोणीतरी पाहत आहे. खोलीत अचानक जडपणा जाणवतो किंवा अचानक भीती वाटते. आता प्रश्न असा आहे, हे खरंच आध्यात्मिक संकेत असू शकतात का? तर मित्रांनो, याचं पुढील रहस्य जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. काही आध्यात्मिक मान्यतांनुसार रात्री 3 ते 4 हा काळ सूक्ष्म शक्ती सक्रिय होण्याचा मानला जातो. याच वेळेस वातावरण अत्यंत शांत असतं. दिवसभरातील आवाज, गोंधळ आणि धावपळ संपलेली असते आणि म्हणूनच मन अधिक खोल विचार करू लागतं. कधीकधी आपल्याच मनात दडलेली भीती, दुःख आणि तणाव यावेळेस बाहेर येऊ लागतात. म्हणून अनेक लोक अचानक जागे होतात. तर मित्रांनो, स्वामी भक्तांनो, आजच्या काळात मानसिक तणाव खूप वाढला आहे. दिवसभर आपण मोबाईल, सोशल मीडिया, काम आणि चिंता यामध्ये अडकलेलं असतो. मनाला शांतता मिळत नाही आणि रात्री जेव्हा शरीर शांत होतं तेव्हा मनातील नकारात्मक विचार वर येऊ लागतात आणि ते वरती येऊन डोकावू लागतात. यामुळे अचानक डोळे उघडू शकतात. पण मित्रांनो, आध्यात्मिक शास्त्र यामागे आणखी एक कारण सांगतं. काही संतांच्या मते रात्री 3 वाजता जाग येणं हे कधीकधी आध्यात्मिक जागृतीचं संकेत असू शकतो. हो मित्रांनो, जेव्हा एखाद्या व्यक्तीची अंतर्मनाशी जोड वाढू लागते तेव्हा त्याची ऊर्जा अधिक संवेदनशील होते. अशा लोकांना रात्री अचानक जाग येऊ शकते, कारण त्यावेळेस विश्वातील सूक्ष्म स्पंदनं अधिक जाणवतात असं मानलं जातं. मित्रांनो, याच कारणामुळे अनेक साधू संत पहाटेच्या आधी ध्यान करतात, कारण हा काळ मनाला शांत आणि शक्तिशाली बनवत असतो. पण जर जाग आल्यावर सतत भीती, घबराट आणि नकारात्मक भावना निर्माण होत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण घरातील वातावरणाचाही परिणाम यावर होत असतो. जर घरात सतत भांडणं होत असतील, नकारात्मकता असेल किंवा मनात खूप दुःख आणि राग असेल तर त्याचा परिणाम झोपेवर होतो. मित्रांनो, आजकाल अनेक लोक रात्री झोपण्यापूर्वी भयपट, नकारात्मक व्हिडिओ किंवा वाईट बातम्या पाहतात. यामुळे मनावर खोल परिणाम होतो आणि रात्री अचानक भीती वाटू लागते. म्हणून झोपण्यापूर्वी मन शांत ठेवणं खूप आवश्यक आहे. मित्रांनो, आता प्रश्न असा राहतो की जर रात्री 3 वाजता जाग आली तर काय करावं? तर पहिल्यात
सर्वात पहिली गोष्ट म्हणजे अजिबात घाबरू नका, कारण भीती नकारात्मक विचारांना आणखीच शक्ती देते. दुसरी गोष्ट म्हणजे ताबडतोब मोबाईल पाहू नका. अनेक लोक जाग आल्यावर लगेच सोशल मीडिया उघडतात, यामुळे मन आणखीच अस्वस्थ होतं. त्याऐवजी शांत बसा, दीर्घ श्वास घ्या आणि देवाचं नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय किंवा आपल्या श्रद्धेनुसार कोणताही मंत्र म्हणा. मित्रांनो, मंत्रांमध्ये सकारात्मक स्पंदनं असतात. नामस्मरणामुळे मन हळूहळू शांत होऊ लागतं. गरुड पुराणातही भगवान विष्णूचं स्मरण आत्म्याला शांतता देणारं मानलं आहे. जर वारंवार असं होत असेल तर झोपण्यापूर्वी काही सवयी बदला. रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरू नका. मनात राग किंवा तणाव घेऊन झोपू नका. घरात दिवा लावा, देवाचं स्मरण करा. मित्रांनो, काही लोक म्हणतात की रात्री 3 वाजता नकारात्मक शक्ती जास्त सक्रिय असतात, पण हिंदू धर्मात एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. जसा अंधार असतो तसाच प्रकाशही असतो. जशी नकारात्मक ऊर्जा असते, अगदी तशीच सकारात्मक ऊर्जाही असते. जो व्यक्ती श्रद्धा, चांगली कर्म आणि सकारात्मक विचारांमध्ये जगतो त्यावर नकारात्मकतेचा प्रभाव कमी होतो. स्वामी भक्तांनो, कधीकधी विश्व आपल्याला संकेत देत असतं. रात्री अचानक जाग येणे, सतत एकाच वेळेस डोळे उघडणे किंवा विचित्र स्वप्न पडणं, या गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्षही करू नका आणि अतिभीतीही बाळगू नका. त्याऐवजी स्वतःकडे लक्ष द्या. तुमचं मन शांत आहे का? तुम्ही तणावात आहात का? तुमच्या आयुष्यात खूप नकारात्मक गोष्टी आहेत का? हे प्रश्न स्वतःला विचारा, कारण अनेकदा उत्तर बाहेर नसतं, ते आपल्या आतच दडलेलं असतं. मित्रांनो, रात्र ही फक्त अंधाराची वेळ नसते, ती आत्मपरीक्षणाची वेळ असते आणि कदाचित रात्री 3 वाजता येणारी जाग ही विश्वाची एक हाक असू शकते. स्वतःला ओळखण्यासाठी, स्वतःच्या मनाकडे पाहण्यासाठी किंवा स्वतःला लक्षित करण्यासाठी आणि जीवनात बदल करण्याची. म्हणून पुढच्या वेळी जर रात्री 3 वाजता अचानक तुमचे डोळे उघडले तर अजिबात घाबरू नका. शांतपणे देवाचं स्मरण करा, स्वतःच्या मनाला समजून घ्या आणि सकारात्मक विचार करा. ज्यावेळेस तुम्हाला रात्री अचानक 3 वाजता जाग येईल तर त्यावेळेस स्वामींचं नामस्मरण करा किंवा ओम नमः शिवाय जप करा आणि शांतपणे देवाचं नामस्मरण करा. स्वतःच्या मनाला समजून घ्या आणि सकारात्मक विचार करा, कारण जिथे श्रद्धा असते तिथे भीती टिकत नाही. शेवटी मित्रांनो, गरुड पुराण आणि संतांचा संदेश खूप सोपा आहे. मन शुद्ध ठेवा, कर्म चांगले ठेवा आणि देवावर विश्वास ठेवा, कारण सकारात्मक मन हेच सर्वात मोठं संरक्षण असतं. जर तुम्हालाही असा अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच गूढ, आध्यात्मिक आणि रहस्यमयी विषयांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद. तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर स्वामींची कृपा सदैव राहो, हीच माझ्या स्वामींच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.